माणगाव तालुक्यातील पन्हाळघर गावाला जोडणाऱ्या नदीवरील रामदास पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे। कठड्याचे पाईप तुटून पडलेले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करतात। पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरामध्ये ज्वारीचं पीक फुललेलं आहे, मात्र ज्वारीच्या कणसांवरती पक्षी ताव मारतायत। त्यामुळे उत्पादकता कमी होऊ नये यासाठी पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारणाचं दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये पोलीस अधीक्षकांनी तक्रारदार आणि गैर तक्रारदार यांचं म्हणणं ऐकून घेत प्रकरणं मार्गी लावण्याचे निर्देश दिले। जळगावच्या पारोळामध्ये कसगाव चौफुली तलाव गली मुख्य बाजारपेठेसह इतर भागामध्ये अतिक्रमण हटवलं जात आहे। नगर परिषद आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। जळगावात वृद्ध दाम्पत्यांचं घर अतिक्रमण नसल्याचं कारण देत महापालिकेने जमीनदोस्त केलेला आहे। या जागेवरती सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची गर्दी जमली। यावेळेला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये एका 17 वर्षीय मुलावरती अत्याचार करण्यात आलेला आहे। मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तिच्यावरती अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक केली आहे। 4 दिवसांपासून देहूमध्ये वारकरी दाखल झालेले आहेत। तुकोबांच्या जन्मोत्सवासाठी देहूमध्ये आलेल्या वारकरी भक्तांसाठी इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे। हिंगोलीमध्ये 1560 उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेली संयुक्त पूर्व दिली आहे। यावेळेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवरती तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवरती एकूण 4100 उमेदवारांनी एमपीएससीची अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा दिलेली आहे। यावेळेला जिल्हा प्रशासनाकडून 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। दरम्यान शांततेच्या वातावरणात ही परीक्षा पार पडली। मनमाड निफाडसह मालेगावात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। निफाडमध्ये पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय। वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। राज्यातील सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। मुदतवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनखं पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या दिशेने रवाना झालेली आहेत। पुढील काळामध्ये नागपूर इथल्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन वाघनखं शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। सिकंदराबादमधील इकडे देशसेवेत कर्तव्य बजावत असताना धाराशिवच्या महेश रामकृष्ण देशमुख यांना वीरमरण आलेलं आहे। शासकीय मानवंदना देत शहीद सैनिकावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। वडगावच्या वडदे शिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतायत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची माओवाद्यांनी हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे। माओवाद्यांनी पुन्हा एकदा माजी पंचायत सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। चंद्रपूरच्या धाबा गावामध्ये संत परमहंस कोंडया महाराजांची यात्रा महोत्सव सुरू आहे। दाबा गावामध्ये लालबुंद निखाऱ्याने तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालतायत। यंदाही हा सोहळा वयोवृद्ध बालगोपालांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे। जळगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। लहान मुलं वृद्धांसह रस्त्याने चालणाऱ्या लोकांवरती हल्ल्याच्या घटना वाढलेल्या आहेत। सरासरी दिवसाला 22 जणांवरती कुत्र्यांकडून हल्ले होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हिंगोलीच्या अंतोलीनगर विवेकानंद नगरसह जुन्या शहरातील काही भागात वानरांनी धुमाकूळ घातलेला आहे। घराच्या छतावरील साहित्याची नासाडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढलेला असून ठाणगावामध्ये बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची शिकार केलेली आहे। सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह बघायला मिळतोय।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवारातून कुरनूर धरणाकडे पाणी सोडण्यात आलेलं आहे. कुरनूर धरणामध्ये पाणी पोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या पाण्यामुळे दक्षिण तालुक्यातील 7,200 हेक्टर शेतीला थेट फायदा होणार आहे. गोंदियामध्ये सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने गोंदिया ते डोंगरगड सायकलने वारी करण्यात आलेली आहे. वारीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला झालेल्या अटक प्रकरणात मोठी घडामोड पुढे आलेली आहे. राजुरा तालुक्यातील निलफडी जंगल परिसरातून वनविभागाने वाघाचं आणखीन काही अवयव जप्त केलेले आहेत. अजित राजगोंड याने या भागामध्ये शिकार केल्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याच आमदाराचा विरोध नाही. शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्व आमदार कृती समितीला घेऊन चर्चेसाठी येणार आहेत. कृषी समितीचाही शक्तीपीठाला विरोध नसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवमधील पळसप इकडे ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शाब्दिक टोलेबाजी रंगलेली आहे. मी सिनियर टर्म आमदार, पण मला डावलून बनसोडे आणि पाटलांना मंत्रिपद मिळालं, मला कधी मिळेल असं म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मनातील खदखद व्यक्त केलेली आहे. तर अजित पवार हिशेब करणारा माणूस, ते सगळ्यांचा हिशेब करणार अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटलांनी दिली. मावळमधील लोणावळा कामशेत आणि टाकवे बुद्रुक इकडे PMPML ची बस सेवा सुरू आहे. मात्र महत्त्वाच्या बाजारपेठेतील पवना नगर इकडे बस सेवा उपलब्ध नाहीये. त्यामुळे निगडी ते पवना धरण अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी DCP कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवरती 1 वर्षांपूर्वी गोळीबार केला होता. दरम्यान अद्याप गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला अटक न झाल्याने महेश गायकवाड आक्रमक झाले. भिवंडीत व्याजाने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या जाचाला कंटाळत एका व्यावसायिकाने आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मानवी वस्तीत उद्यानामध्ये बिबट्या दिसून आल्याने खळबळ माजलेली आहे. उद्यानात बिबट्या फिरत असल्याचं दृश्य CCTV मध्ये कैद झालंय. दरम्यान वन विभागाच्या पथकाने 2 तासांच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद केलाय. सांगलीच्या आटपाडी शहरातील सांगोला चौकात अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मात्र प्रशासनाने हा पुतळा हटवल्यानंतर आंबेडकरवादी संघटनांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलेलं आहे. यानंतर परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातारा गावातील खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती नव्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे. दरम्यान जुनी लाईन बऱ्याच ठिकाणी फोडल्यामुळे घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचतंय. मंदिरात जाणाऱ्यांचा याचा त्रास होतोय. त्यामुळे नागरिकांनी बेशर्माची रोपं लावून निषेध आंदोलन केलेलं आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये एका माथेफिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करून भारतीय संविधान जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ देहू रोडच्या धम्मभूमीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध आंदोलन केलंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती मीटर रिडिंग संघटनेने धरणे आंदोलन केलेलं आहे. कंत्राटी विद्युत मीटर रिडिंग कामगारांना शाश्वत रोजगार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवाला शानदार सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 10 संघ सहभागी झालेले आहेत. लावणी स्पर्धेचं उद्घाटन जयसिंह मोहिते पाटलांच्या हस्ते पार पडलं आहे. वाशिमच्या मंगळूरपीर जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध गायक शंकर महादेव यांनी गायनाचे धडे दिलेले आहेत. ऑनलाईन क्लास घेत तर पुढचे दर गुरुवार विद्यार्थ्यांना गायनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अकोल्यामध्ये IMA आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यात विविध वयोगटातील 5,000पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. लातूरमध्ये सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवरत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 49 मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला आहे. पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडलेला आहे. शाही विवाह सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. विठ्ठलाला आज पांढरा शुभ्र पोशाख घातला जातो. आजपासून रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाखात ठेवलं जातं. त्यावरती गुलालाची उधळण करून रंगपंचमीला सुरुवात होते. संत तुकोबांच्या देहूमध्ये वसंत पंचमी निमित्ताने शिळा मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तुकोबांच्या चरणी लीन होण्यासाठी मंदिरात भक्तांनी गर्दी केली. दापोलीमध्ये
मार्गतामाने एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले। बदलापूरच्या स्टेशनपाडा भागातील माघी गणेशोत्सवात यंदा पश्चिम बंगालच्या बादल महलचा देखावा साकारण्यात आलेला आहे। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सहकार्यांनी हा देखावा साकारला आहे। या सरकारला वाटतं की आम्हीच राजा आहोत आणि जनता प्रजा आहे। सोन्याचा मुकुट घातला की पितळ्याचा, यातून तुमची मानसिकता समोर येते, असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावलेला आहे। बावनकुळेंच्या सोनेरी मुकुटावरून त्यांनी टीका केली। संतोष देशमुखांच्या कुटुंबाने भगवानगडावरती जात नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे। नामदेव शास्त्रींना आरोपींबाबत पुरावे देशमुख कुटुंबाने दिलेले आहेत आणि न्यायाची मागणी केली आहे। आगामी निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत खासदार अशोक चव्हाणांनी दिलेले होते। यावरती शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, अशोक चव्हाणांना युती धर्माची कमी माहिती आहे, अशी टीका हेमंत पाटील यांनी केली। अमरावती चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेल्या मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। मुकुट सोन्याचा की पितळाचा, अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात। मुकुटातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला बावनकुळेंना पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। मात्र हा मुकुट सोनेरी मुकुट नाही, तर मग यातून आर्थिक रक्कम कशी येणार, असा सवाल उपस्थित केला जातोय। चंद्रपुरात मंत्री नितेश राणे यांनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। तलावांवरील अतिक्रमण, गाळ काढणे या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले। मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। ओबीसी नेते रमेश बारसकर यांच्यासह त्यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। नांदेडच्या श्रीकृष्ण देऊळखाळी मंदिरात नवपर्व आणि कलशरोहण सोहळा संपन्न झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे। सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिंदे मनाने कोलमडलेत। भाजपानं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचं सामनात म्हटलं आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षातील 25 आमदारांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही, तर फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, असंही संजय राऊत म्हणाले। टीका करणे, वायफळ बोलणे हे आता सामनाचं ध्येय झालंय। उभाटा पक्षाला नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दामध्ये संजय शिरसाट यांनी सामनाच्या रोखठोकमधील दाव्यावरती टीका केली। सामना हे काँग्रेसचं मुखपत्र आहे, ते शिवसैनिकी वाचत नसल्याने त्याची दखल घेण्याची गरज नाही, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली। संजय राऊतांना एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त काहीच दिसत नाही। ठाकरेंनी राऊतांना त्यांच्या क्षमतेबाहेरचं इतकं मोठं इंजेक्शन दिलंय की ते अजून कोमातून बाहेर पडत नाहीत, असा खोचक टोला आमदार किशोर पाटलांनी केलाय। बाळासाहेब असतानाचा सामनातील अग्रलेख आणि आत्ताचा अग्रलेख यामध्ये खूप फरक आहे, अशा अग्रलेखांना महत्त्व देत नाही। बहुतांश शिवसैनिक आता सामना वाचत नाहीत, अशी टीका आमदार योगेश कदम यांनी केली। संजय राऊतांचं वक्तव्य हास्यास्पद आहे। आमच्या आमदारांमध्ये कुठलीही शंका नाही, आमच्या आमदारांमध्ये एकजूट आहे, असं स्पष्टीकरण आमदार योगेश कदम यांनी दिलेलं आहे। सामनाचं हे कामच आहे, ते दुखावले गेले, त्यामुळे सामनातून आरोप करणं साहजिकच आहे। दुफडी माजवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया संजय सावकार यांनी दिली। हिंगोलीच्या सेनगाव रोडवरती 2 दिवसांपूर्वी धावत्या रिक्षातून पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। रिक्षाचालकाने वेडीवाकडी गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची फिर्याद जखमी विद्यार्थिनीने दिलेली। मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी उबाटाच्या वसई तालुका प्रमुख आणि माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आलेली। खंडणीच्या एकूण रकमेपैकी 25 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। अकोल्याच्या अकोट शहरामध्ये बंद अवस्थेत असलेल्या एका मालवाहू गाडीला अचानक आग लागली। या आगीमध्ये संबंधित वाहन जळून खाक झालेलं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गंगाखेड परळी राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव वेगातील कार अचानक पलटी झाल्याने अपघात झालेला। या अपघातात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला असून अन्य 2 जण गंभीर जखमी आहेत।